मेडिकवर हॉस्पिटल्स पुणे यांनी गेल्या एका वर्षातील सलग 16वी यशस्वी लिव्हर ट्रान्सप्लांट पूर्ण करत प्रगत अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 63 वर्षीय डिकॉम्पेन्सेटेड क्रॉनिक लिव्हर डिसीज DCLD ग्रस्त रुग्णावर 21 मे 2026 रोजी कॅडेव्हर लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या करण्यात आले. प्रत्यारोपणानंतर रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून पोटातील पाणी पूर्णपणे नाहीसे झाले आहे. तसेच ते आता दैनंदिन कामे स्वावलंबीपणे करत सक्रिय जीवन जगत आहेत. मेडिकवर हॉस्पिटल्सच्या यकृतरोग, ट्रान्सप्लांट, हृदयरोग, भूलतज्ज्ञ व अतिदक्षता विभागातील तज्ज्ञांच्या समन्वित प्रयत्नामुळे हे यश शक्य झाले. अंतिम टप्प्यातील यकृत विकारांवरील लिव्हर ट्रान्सप्लांट हा प्रभावी उपचार पर्याय असून अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असा संदेशही या निमित्ताने देण्यात आला. ट्रान्सप्लांटसाठी बेसिक इम्पॉर्टन्स फॅसिलिटी, हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर, इन्स्ट्रुमेंट जर ते नाही आहे तर ट्रान्सप्लांट कुठे पण होऊ शकतो, नाहीतर कुठे पण कुठे पण काम होतो. पण त्या ट्रान्सप्लांटसाठी प्रॉपर सेरेटी, त्याचं क्युबिकल्स प्रॉपर हे असायला पाहिजे, नाहीतर ट्रान्सप्लांट केल्यानंतर इन्फेक्शन लागलं तर माणूस कसं राहणार. तर हे सगळं सुविधा मेडिकल हॉस्पिटल पुण्याला आहे आणि आम्ही कंटिन्युअस ट्रान्सप्लांट करतो इथे. आणि राहिलेली गोष्ट कसं लोकांसाठी एक एक्सप्लेनेशन असायला पाहिजे किती कमीमध्ये आम्ही करू शकतो, त्यासाठी आम्ही प्रयास करतो. बिकॉज कॉस्ट इफेक्टिव्ह नाही ट्रान्सप्लांट, लाईफस्टाईल आहे ते फर्स्ट लाईफस्टाईल सुद्धा त्या ट्रान्सप्लांट होणार नाही. तर आणि सेकंड ट्रान्सप्लांटची गरज असेल तर मेडिकल हॉस्पिटल ऑलवेज अवेलेबल आहे, काय पण असेल. माझ्यासोबत मिस्टर रमेश उत्तरवार यांचं नॉन अल्कोहोलिक रिलेटेड लिव्हर डिसीजेस होतं मागच्या 3 वर्षापासून. त्यांचं अँजिओप्लास्टी पण झालेली आहे. त्यांचं ट्रान्सप्लांट मागच्या 25 मेला कॅडाव्हर लिव्हर ट्रान्सप्लांट असं झालेलं आहे. पेशंटला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह डे 11ला डिस्चार्ज केलेला आहे. पेशंट सुखरूपपणे आतापैकी बरा आहे. आता जवळपास 1 महिना झालेला आहे. पेशंट मागच्या जो ऑपरेशनचा अगोदर होता आणि आता आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी खूप इम्प्रूव्हमेंट आलेली आहे. पेशंटची जी राहण्याची पद्धत आहे, जेवणाची पद्धत आहे, तशी ॲक्टिव्हिटी आहे, त्यातली एनर्जी आहे, पॉवर सगळं बऱ्यापैकी वाढलेलं आहे. ही मेडिकल हॉस्पिटल आता एक सुसज्ज हॉस्पिटल आहे जिथे आपण लिव्हर ट्रान्सप्लांटचे किंवा अदर ऑर्गनचे आहेत, किडनी ट्रान्सप्लांट पण होणार किंवा अजून हार्ट ट्रान्सप्लांट पण होणार, लंग ट्रान्सप्लांट होणार. या सगळ्या गोष्टी आता मेडिकल हॉस्पिटलमध्ये सुरुवात झालेली आहे. मागच्या 3-4 वर्षामध्ये जवळपास मेडिकल हॉस्पिटल आता ग्रो होत आहे. प्रत्येक डिपार्टमेंट दे आर इन्क्रीजिंग नाव आणि सगळ्याच डिपार्टमेंट वाईज सगळ्यांची होतेच आहे, इम्प्रूव्हमेंटच होते आणि वी आर गिव्हिंग मॅक्सिमम 100% रिझल्ट फॉर अवर लिव्हर ट्रान्सप्लांट. अँड बिकॉज ऑफ द ऑल इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि सगळे नर्सिंग स्टाफ, इक्विप्ड इन्स्ट्रुमेंट, इक्विप्ड OTs आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे मेडिकल हॉस्पिटल इज गोइंग टू बी नेक्स्ट